डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार. मित्र हो, काल आपण चर्चा करत होतो की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब किंवा एखादा व्यावसायिक माझ्याकडे किंवा माझ्या मिसेसकडे आपली समस्या चर्चा करण्यासाठी येतो, त्यावेळी निश्चितच तो अशा पद्धतीने बोलत असतो की माझं सगळं बरोबर आहे आणि माझ्या अवतीभोवतीचं जे जग आहे तेच माझ्याशी वाईट वागतं आहे किंवा ते चुकीचं आहे. तर एक स्थितप्रज्ञ किंवा एक वास्तुशास्त्राला अतिशय प्रांजळपणे आणि मनापासून सकारात्मक पद्धतीने सात्विकतेने काम करणारी संस्था, या अनुषंगाने आम्ही त्या प्रत्येक नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा पण तेवढाच बारकाईने विचार करत असतो, किंबहुना अभ्यास करत असतो आणि मग त्यातले सगळे खाचखळगे. अर्थात या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की खरंच समोरची व्यक्ती सत्याला धरून वागत आहे का, नीतिमत्तेला धरून वागत आहे का, हा एक भाग शोधायचा असतो. आणि जर त्या ठिकाणी काही चुका असतील, काही गैर असेल, तर ते शोधून त्याला करेक्ट करणं हा पहिला भाग. तर दुसरीकडे निश्चितच तुमच्या वास्तूमधील ते वास्तुदोष जे तुमच्या नशिबात अडचणी आणत आहेत किंवा तुमच्या रोजच्या जीवनात अडचणी आणत आहेत, तर त्या अडचणी दूर करणं. आणि हे सगळं आपण वास्तू रविराजमध्ये प्रकर्षाने मी असं म्हणेन की वास्तुदोष निराकरणासाठी पिरॅमिड्स, यंत्र, क्रिस्टल्स आणि विविध धर्मातील पवित्र चिन्ह किंवा काही फोटो संकल्पना अशा माध्यमातून आपण तिथली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे त्याचा नाश करून तिला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तित करून तुमच्या जीवनातली संकटं, समस्या दूर करण्याचा प्रयत्न हा सातत्याने अविरतपणे गेल्या 23 वर्षापासून करत आहोत. मित्रांनो, आज माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेचा आहे, म्हणजे साऊथ वेस्ट. दरवाजा साऊथ वेस्टला आहे. पण त्यांचा प्रश्न जरा थोडासा म्हणजे विचित्र आहे असं म्हणायला मी हरकत नाही. कारण त्यांनी म्हटलं आहे की आमच्या घराचा क्रमांक 13 आहे आणि माझी जन्मतारीख 17 मे 1989 आहे. बघा, आता यांचं म्हणणं आहे की हा नंबर मला सूट आहे का. तर मी असं म्हणेन की घराचा नंबर 13 म्हणजे 13ची जर बेरीज केली 1 + 3 म्हणजे याचा अंक येतो 4 अंक हा अंकशास्त्राप्रमाणे, न्यूमरॉलॉजीप्रमाणे राहूचं प्रतीक आहे. बरं, यांची जन्मतारीख काय आहे? यांची जन्मतारीख आहे 17 मे 1989. म्हणजे यांच्या 17ची बेरीज येते 1 + 7 म्हणजे 8 आणि संपूर्ण जन्मतारखेची हा झाला जन्मांक 8 आणि भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेची बेरीज केली तर तो आकडा येतो 4. 8 आणि 4. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, 8 हे शनीचं प्रतीक आहे आणि पुन्हा 4 हे राहूचं प्रतीक आहे. म्हणजे मित्रांनो, आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला मी असं म्हणेन की साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेचे ग्रहाधिपतीसुद्धा राहू आणि केतू आहेत. म्हणजे याचा अर्थ सुदैवाने म्हणजे यांनी हे ऑलरेडी घर घेतलेलं आहे, हे राहत आहेत. पण वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र या दोघांची जर जुळवाजुळव करायची झाली तर मी असं म्हणेन की अंकशास्त्राप्रमाणे हे घर यांच्यासाठी निश्चितच वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र जुळतं आहे. वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र जुळतं आहे याचा अर्थ ते त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह झालं असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण वास्तुशास्त्रानुसार साऊथ वेस्टचा दरवाजा हा निगेटिव्हच मानला जातो आणि निगेटिव्ह हा दरवाजा हा त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांसाठी निगेटिव्ह. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, यांची जन्मतारीख आणि घराचा क्रमांक हे जुळत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की साऊथ वेस्टचा दरवाजा निगेटिव्ह आहे हे काळ्या दगडावरची रेषा. पण सुदैवाने इथे अंकशास्त्र जुळत असल्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने हे प्रवेशद्वार वाईट आहेच, पण त्यातल्या त्यात याचा वाईटपणा यांच्यासाठी थोडासा कमी असेल. म्हणजेच खूप वाईट नसेल तर थोड्या प्रमाणात वाईट असणारच हा याचा अर्थ आहे. पण याचा अर्थ मित्रांनो एक लक्षात घ्या की आता यांच्या घरात जर नवरा बायको आणि 2 मुलं असे कमीत कमी 4 माणसं जरी असतील
तर ह्या प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी आहे. जन्मतारखेनुसार प्रत्येकाचा जन्मांक आणि भाग्यांक वेगळा असतो आणि तो वेगळा असेल तर नॅचरली हा 4 नंबर इतर कुठल्या तरी क्रमांकाचा मित्र असतो किंवा इतर काही क्रमांकांचा तो शत्रू असतो. त्याच्या बाबतीत जन्मांक 8 आणि भाग्यांक 4 हे मित्र आहे. पण 4चे अनेक नंबर जे आहे 1, 2 किंवा मग 6, 9 हे जे काही क्रमांक आहेत हे शत्रू आहेत. मग याचा अर्थ त्या क्रमांकांशी जर अन्य घरातले मेंबर असतील तर ते शत्रू क्रमांक झाले. म्हणजेच याचा अर्थ हा क्रमांक घरातल्या इतरांसाठी भाग्यदायी असेलच असं मुळीच नाही. आणि म्हणून मी सातत्याने सांगत असतो की कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला न्यूमरॉलॉजी किंवा अंकशास्त्र किंवा घराचा क्रमांक हा बघण्याची गरज नाही. योगायोगाने जर तो जुळून आला आणि तो भाग्यदायी ठरला तर सोने पे सुहागा किंवा बोनस असं तुम्ही त्याला समजू शकतात. पण कधीही घराची निवड करताना फक्त आणि फक्त घराचं वास्तुशास्त्र म्हणजे दिशा आणि पंचतत्वांचं स्थान आणि दिशांनुसार त्याचं प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, किचन, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम किंवा अन्य सगळ्या गोष्टी कोणत्या दिशेत आहे, त्या योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहण्याची गरज असते. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आमचं पुणे कार्यालय सातत्याने वाट बघतं आहे. पुणे कार्यालयाचा क्रमांक आहे 020 255 11032 255 11032. मोबाईल क्रमांक आहे 7718 63228 7718 63228. आजच्या दिवसाकरता शुभेच्छा.